राज्यातला सत्ता संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचलाय। शिवसेना आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपने देखील चक्क शपथविधीची तयारी करत सेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिवसेनेसोबत किंवा शिवसेनेशिवाय महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल। भाजपचा मुहूर्त ठरला। पाच किंवा 6 नोव्हेंबरला शपथविधी। राज्यातल्या सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच भाजपनं आक्रमक भूमिका घेत शपथविधीचा मुहूर्त ठरवलाय। येत्या 5 किंवा 6 तारखेला वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा जंगी कार्यक्रम करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना सोबत आली तर ठीक, अन्यथा भाजप स्वतःच्या मंत्र्यांचा शपथविधी उरकून घेणार आहे। आता भारतीय जनता पक्ष एकट्यानेच सत्ता स्थापनेचा दावा करून 5 किंवा 6 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधीचा कार्यक्रम करेल अशी माहिती कळते आहे। 2014 साली देखील भारतीय जनता पक्षानं एकट्यानंच सत्ता स्थापनेचा दावा करत 31 ऑक्टोबर 2014 रोजी 10 जणांचा शपथविधीचा कार्यक्रम वानखेडे स्टेडियममध्ये केला होता। भाजपची ही योजना 2014 सारखीच आहे। 2014 साली सुद्धा भाजप शिवसेनेत सत्ता नाट्य अनेक दिवस रंगलं। शिवसेनेनं सुरुवातीला विरोधात बसण्याची भूमिका घेत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळीही शरद पवारांच्या गुगलीनं सेनेचा डाव फसला। राष्ट्रवादीनं न मागताच भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानं सेनेची कोंडी झाली। इतकंच नाही तर मिळेल ती खाती पदरात पाडून घेण्याची वेळ सेनेवर आली। 2014च्या या खेळीचा गौप्यस्फोट 5 वर्षांनंतर खुद्द शरद पवारांनीच केलाय। त्यावेळेला आम्हाला बीजेपी आणि शिवसेना यांनी लवकर एकत्र येऊन असं वाटत होतं आणि त्यासाठी आम्ही केलेली ती खेळी होती। त्याच्यात काय त्यांना माहित होतं आम्ही काही पाठिंबा देणार नाही आणि आम्हाला माहित होतं आम्ही काही पाठिंबा देणार नाही। फक्त ते एकत्र न येणं आमच्या दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीनं उपयुक्त होतं, म्हणून आम्ही तेवढी भूमिका घेतली, यापेक्षा अधिक नाही। यावेळी शरद पवारांनी निकालाच्या दिवशीच विरोधी बाकावर बसणार असल्याचं जाहीर करत शिवसेनेची तडजोडीची ताकद कमी करून टाकली आहे। पण निवडणुकीचे निकाल लागून आठवडा लोटला तरी सत्ता नाट्य संपायचं नाव घेत नाहीये। संजय राऊतांची आक्रमक भाषा आणि खुद्द उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरची नाराजी यामुळे सध्या तरी हा सत्ता संघर्ष तापलेला दिसतोय। म्हणूनच 2014 सारखी भूमिका घेत भाजपनं एकतर्फी शपथविधीची तयारी सुरू केली आहे। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की यावेळी सेनेचा वाघ डरकाळी फोडणार की भाजपच्या मागे फरफटत जाणार हे लवकरच कळेल। विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर राज्यामध्ये सत्ता स्थापन कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। भाजप शिवसेनेतल्या मतभेदांमुळे सत्ता स्थापनेला उशीर होतोय। मात्र सत्ता स्थापनेसाठी 6 शक्यतांची चर्चा सुरू आहे। बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातला सिंहासनाचा संघर्ष शिगेला पोहोचलाय। भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी हट्टाला पेटले, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दिवस लांबत चाललाय। पण सत्ता स्थापण्यासाठी जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू आहे। त्यासाठी विविध शक्यता आजमावल्या जात आहेत। पाहुयात यातली पहिली शक्यता। भाजप शिवसेनेचं मनोमिलन होईल। शिवसेना उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव स्वीकारेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। मात्र असं झालं नाही तर दुसऱ्या शक्यतेचा विचार केला जाईल। शक्यता दुसरी म्हणजे शिवसेनेनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिल्यास विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेचा दावा करावा लागेल आणि 15 दिवसात बहुमत सिद्ध करावे लागेल। परंतु सर्व अपक्षांनी पाठिंबा दिला तरीही 145चा आकडा त्यांना गाठता येऊ शकत नाही। अपक्ष आणि इतर अशा एकूण 29 जणांचा पाठिंबा उपयोगाचा ठरणार नाही। अशा वेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मागू शकते। बहुमत चाचणीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपच्या सरकारवरचा धोका टळेल। मात्र अशा परिस्थितीत स्थिर सरकार देणं अत्यंत कठीण असेल। तिसरी शक्यता
राजकारणात गदारोळ उडवून देणारी असली तरी राजकारणात काय होईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे शिवसेनेतील आमदारांचा गट फोडून भाजप बहुमत सिद्ध करू शकतं. ही शक्यताही नाकारता येत नाही. तर चौथी शक्यता शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतील किंवा बाहेरून पाठिंबा देतील. भाजप आणि शिवसेनेप्रमाणे आघाडीला सुद्धा सरकार स्थापन करण्याची संधी असलेली ही पाचवी शक्यता पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार, काँग्रेसचे 44 या जोरावर सरकार स्थापन करेल आणि शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं जाईल. वरील 5 शक्यता प्रत्यक्षात आल्या नाहीत तर 6वी शक्यता पुढील प्रमाणे असेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यापैकी कुणीही सरकार स्थापन करू शकलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर सर्वाधिकार राज्यपालांना मिळतील. भाजपसाठी ती मोठी नामुष्की असेल. मात्र हा पर्याय त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. एकंदरीतच राज्यात सरकार स्थापन होताना या 6 शक्यता आजमावून पाहिल्या जात आहेत. आता यातली कुठली शक्यता सरकार स्थापन करायला मदत करते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला चांगलंच फैलावर घेतलंय. सत्ता स्थापनेसाठी चालवलेलं पोरखेळ त्वरित थांबवा असा टोला शरद पवारांनी लगावलाय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. महायुतीला राज्यात सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही शिवसेना भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरून तिढा निर्माण झालाय. निकालात बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं याचा निकाल लावता आलेला नाही आणि त्यामुळे शरद पवारांनी दोनही पक्षांना खडेबोल सुनावलेत. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज्यातल्या जनतेनं शिवसेना भाजप युतीला जनादेश दिला आहे आणि त्यानुसार दोन्ही पक्षांनी तात्काळ सरकार स्थापन करावं. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी चालवलेला हा पोरखेळ त्वरित थांबवावा असा टोला शरद पवारांनी लगावलाय. लोकांना विश्वास देण्याची जबाबदारी घेणं याची आता राज्याच्या दृष्टीने गरज आहे आणि त्यामुळे हे सरकार या लोकांनी त्यांना मॅन्डेट असल्याच्या नंतर लवकर बनवावं आणि हा जो काही फोरखेळ चाललेला आहे तो बंद करावा असं माझ्या सरकारला वाटतं. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा 9 तारखेला निकाल अपेक्षित आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये सलोख्याचं वातावरण राहील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही पवारांनी सांगितलंय. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका अनुकूल घेतील ज्यांना आजपर्यंत तरी घेतलेली नाही. आता उद्या काय होईल मला माहिती नाही पण माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की अशा गोष्टीला काँग्रेसचं सहकार्य मिळणार नाही. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्यासाठी कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही यावेळी पवारांनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंनी क्लिअर केलंय की आम्ही इतरांच्याही संपर्कात आहोत. तुमच्या संपर्कात आहेत का ते? आमच्या संपर्कात नाहीत, कोणी आमच्याशी बोललेलं नाही. म्हणजे संजय राऊत माझ्या ज्या पार्लमेंटच्या सभागृहात मी बसतो त्या ठिकाणी तेही बसतात आणि त्यामुळे खूपदा मी भेटत असतो. तिथे काही लगेच आम्ही काही पक्षीय देवाणघेवाण चर्चा करत नसतो. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राज्यात सरकार कधी स्थापन होणार हा प्रश्न अजूनही कायमच आहे. मुंबईहून विनया देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर एकीकडे राज्यातल्या राजधानीत सरकार कसं स्थापन होणार याची समीकरणं जुळवणं सुरू आहे तर तिथेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत. नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पवारांनी त्यांना धीर दिलाय. दरम्यान आज पवारांचा हा दौरा सुरू असतानाच पाऊसही बरसत होता. मुंबईत सत्तेची जमवाजमव सुरू आहे. सत्तेचं गणित कसं जमवायचं यात नेते मशगूल आहेत. मात्र 80 वर्ष वय असलेले शरद पवार सत्तेचा सारीपाट सोडून नाशिक जिल्ह्यात पोहोचले.
निवडणुकीच्या प्रचारात जसा पाऊस आला होता तसाच पाऊस या दौऱ्यातही पाहायला मिळाला. मात्र यावेळीही पावसामुळे पवारांनी त्यांचा दौरा आटोपात घेतला नाही. पावसातही दौरा सुरूच होता. परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या पिकाचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. द्राक्ष आणि इतर पिकं भुईसपाट झाली आहेत. हताश झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शरद पवारांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची व्यथा सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. हाताचं पीक गेल्यानं आता फक्त सरकारकडून मदत मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही तर कठोर भूमिका घेण्याचा इशाराही पवारांनी दिलाय. त्याचा खरी अर्थानं सरकारच नाही, तर सरकार कधी येते या आठवड्यात येते, उद्या येते का त्या ही मला व्हायची नाही. पण माझा प्रयत्न हा राहणार आहे की राज्यामध्ये काय होते ते आपण बघू. लवकर झालं तर ठीक आहे, नाहीतर केंद्र सरकारमध्ये जाऊन दिल्लीला जे त्या ठिकाणचे महत्वाचे लोक आहेत त्यांना ह्या परिस्थितीची सविस्तर कल्पना देणं याची अत्यंत गरज आहे. नंबर 2, त्यांना सांगून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे त्याच्यामध्ये माफी कशी म्हणून घेता येईल याची काळजी घ्यावी लागेल. राज्याच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेलं पीक गमवावं लागलंय. शेतकऱ्यांचे काही वारी जाणणार आता शरद पवार साहेब आम्हाला स्वागत 7 दिवस आहे 3 कोटीचे कर्ज झालेलं आहे साहेब. ही अशी परिस्थिती कधी नव्हती. तुमचं स्वागत मी आनंदाने करायला पाहिजे का? फक्त माझ्या घरी निमित्त मी खूप वाईट वाटतं साहेब. अशी परिस्थिती तुम्ही दुसऱ्यावर नको साहेब. नेते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत आहेत. मात्र आता गरज आहे ती शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची. लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि तर राज्यातल्या राजकीय संघर्षात दिलासा देणारी एक बातमी आहे. भाजप शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू असल्यानं बीडमधल्या एका तरुणानं मुख्यमंत्रीपद त्याच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे. बघूयात हा तरुण नेमकं निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एक दिन का सीएमच्या मीम्स व्हायरल होत आहेत. राजकीय मीम्सही सध्या जोरात सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना राज्य चालवा अशी विनंती करताना दिसतायत. इतकंच नाही तर आम्ही सामना 2.5 वर्ष चालवतो असंही दोन्ही नेते म्हणतायत. रामदास आठवलेंवर तयार करण्यात आलेल्या सीएम पदाविषयीच्या कविताही चांगल्याच हसू फुलवत आहेत. सुमीच्या पतीला सीएम करण्याचा जोकही चांगलाच व्हायरल झालाय. राज्यात आणि सोशल मीडियावर असा धुरळा उडालेला असताना एक आशेचा किरण निर्माण झालाय. अगदी मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटण्याचीही चिन्ह निर्माण झाली आहेत. बीड जिल्ह्यातल्या श्रीकांत गदळे या युवकानं महायुतीतला तिढा सुटेपर्यंत त्याला मुख्यमंत्री पदाचा पदभार द्यावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. त्याच्या मागणीचं निवेदन त्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलंय. इतकंच नाही तर निवेदनाची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गानं लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशाराही श्रीकांतनं दिलाय. सध्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप सेनेला बहुमत मिळालेलं असताना यांचा मुख्यमंत्री पदाचा जर तिढाच सुटाना गेलाय तर महाराष्ट्रातल्या जनतेने सध्या कुणाकडे पाहावे आणि काय करावा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मी महाराष्ट्राचे राज्यपाल साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला जर संधी दिली तर मी नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवीन असा मी विश्वास देतो, असं मी पत्रामध्ये नमूद केलं आहे. राज्यपाल आता श्रीकांत गदळेच्या निवेदनावर काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. राज्यपालांनी श्रीकांतला मुख्यमंत्री पदाची शपथ दिली तर नायक सिनेमातल्या अनिल कपूर प्रमाणे राजकारणातल्या नव्या नायकाची एंट्री होणार हे नक्की. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा लोकमत विशेष.
तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। भाजप सेना सत्तेची कोंडी फुटण्याची चिन्ह आहेत। संध्याकाळी भाजप आणि शिवसेनेची एक बैठक होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी काय ठरलं होतं याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप शिवसेनेची बैठक होणार आहे। लोकसभेपूर्वी फॉर्म्युलाबाबत गैरसमज दूर केले जाणार आहेत आणि या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे आज या सगळ्या सत्ता संघर्षाची कोंडी फुटते काय हे बघावं लागणार आहे। भाजप सेना सत्तेची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण संध्याकाळी भाजप आणि शिवसेनेची बैठक बोलवण्यात आलेली आहे। संयुक्त बैठक होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी काय ठरलं होतं याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप शिवसेनेची बैठक होणार आहे। लोकसभा पूर्वी जे फॉर्म्युला ठरला होता त्याबाबत गैरसमज दूर करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आज संध्याकाळी भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडेल आणि या बैठकीनंतर तरी मागच्या 8-10 दिवसांपासून जो सगळा ड्रामा सुरू आहे यावर तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे। लोकसभेआधी काय ठरलं होतं त्यावर चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळेच आज संध्याकाळी जी भाजप शिवसेनेची संयुक्त बैठक होते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं। मागच्या काही दिवसांपासून राज्यातला सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये आपल्या प्रत्येकाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत होतं। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय सांगशील या सगळ्याबद्दल? आज तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संदीप, अगदी खरं आहे। भाजपच्या सूत्रांकडनं एक समजतं आहे की आज संध्याकाळी शिवसेना आणि भाजपची एक प्राथमिक बैठक जी आहे ती बोलवण्यासंदर्भात भाजपने शिवसेनेला पत्र पाठवलं असल्याची माहिती मिळालेली आहे। रामदास आठवले कदाचित हे पत्र घेऊन मातोश्रीवर जातील अशी शक्यता या ठिकाणी सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। जो लोकसभेमध्ये फॉर्म्युला ठरला होता त्या फॉर्म्युलाच्या संदर्भात शिवसेना भाजपवरनं या ठिकाणी सत्ता संघर्ष सुरू आहे। नक्की त्या फॉर्म्युल्यावरच या ठिकाणी जी प्राथमिक चर्चा आहे ती या फॉर्म्युल्यावरच करण्यात येणार आहे की लोकसभेपूर्वी नक्की फॉर्म्युला कुठला ठरला होता, या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका आहे, भाजपची काय भूमिका आहे, त्या संदर्भातले गैरसमज काय आहे या संदर्भातली ही बैठक होईल आणि प्राथमिक चर्चेला कुठेतरी ही सुरुवात झाल्यानंतर पुढे सत्तेची वाटप हे पूर्णपणे कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात जी पुढे बैठक होईल। पण आजची ही जी प्राथमिक बैठक आहे ती म्हणजे लोकसभेपूर्वी कुठला फॉर्म्युला ठरला होता त्या संदर्भातले दोन्ही पक्षांमधले गैरसमज जर असतील तर ते दूर कसे करता येतील या संदर्भातली ही बैठक होणार आहे। संदीप, अगदी, आणि या बैठकीत तरी तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आज धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। त्यांना 5 तारखेला शपथविधी करायचा असेल तर करू द्या, 5 तारखेनंतर बोलू असं संजय राऊत म्हणाले। जे निर्णय कायदा, घटना आणि राजशिष्टाचारानुसार निर्णय होतील त्यांचं आम्ही स्वागत करू असंही ते म्हणालेले आहेत। शपथविधीच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। शिवसेना खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलेला आहे। त्यांना 5 तारखेला शपथविधी करायचा असेल तर करू द्या आणि 5 तारखेनंतर बोलू असं संजय राऊत म्हणालेले आहेत। जे निर्णय कायदा, घटना आणि राजशिष्टाचारानुसार होतील त्यांचं आम्ही स्वागत करू असंही ते सांगायला विसरलेले नाही। त्यामुळं आपण बघतोय मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत हे शिवसेनेच्या वतीनं बोलताना दिसत आहेत। नाही, नवीन डेव्हलपमेंट दृष्टीपथात नाही, त्याच्यामुळे मोठी पार्टी आहे। त्यांनी जर दावा दाखल केला असेल 5 तारखेला शपथविधी होणार आहे का त्यांची? तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? जे कायदा, घटना आणि राजशिष्टाचार आणि राज्यपालांची भूमिका यानुसार निर्णय घेतले जातात आणि त्यानुसार झाले असतील तर त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे। 5 तारखेनंतर बोलू। राऊत साहेब, शिवसेना चर्चा करत नाहीये, भाजपकडून वारंवार चर्चा केली जाते। होऊ द्या। आपण बघितलं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलेला आहे। तो मोठा पक्ष आहे। 5 तारखेला शपथविधी होऊ देत मग बोलू असं संजय राऊत म्हणाले आहेत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण बघतोय की संजय राऊत नेहमीच निर्वाणीची भाषा वापरताना दिसत आहेत। आता सुद्धा त्यांनी भाजपला डिवचलेलं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे संध्याकाळी संयुक्त बैठक होते असंही कळते। काय सांगाल या सगळ्याबद्दल?
संदीप, आपण जर एकीकडे बघितलं तर या सगळ्या जे शिवसेनेकडनं वक्तव्य येत आहे यातील सगळ्यात जास्त आक्रमक वक्तव्य हे संजय राऊत यांच्याकडनं येत आहेत. संजय राऊत यांच्याकडनं दररोज सकाळी भारतीय जनता पार्टीला डिवचलं जातं, किंबहुना सामनाच्या अग्रलेखातनं सुद्धा भारतीय जनता पार्टीवरच निशाणा साधला जातो. आज सुद्धा मातोश्रीवर काही लोक आले होते, काही लोकांची बैठक पार पडली ज्यामध्ये सुभाष देसाई होते, संजय राऊत, विनायक राऊत होते, प्रहारचे आमदार बच्चू कडू होते आणि यांची बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत ज्यावेळी बाहेर पडले आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टीने 5 तारखेदरम्यान शपथविधी करण्याची तयारी चालवली आहे. अशातच त्यांना प्रश्न विचारला गेला की 5 तारखेला ते शपथविधी करत असेल तर त्यावर त्यांनी उत्तर दिलंय की सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं खोचक वक्तव्य होतं की आपण आता 5 तारखेनंतर बघू. म्हणजे कुठेतरी त्यांना भारतीय जनता पार्टीला इशारा द्यायचा होता का? आणि दुसरीकडे ते म्हणतात की कायदा, राजशिष्टाचार आणि घटनेनुसार जर हे सरकार स्थापन होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. तर या सगळ्या परिस्थितीत आणि संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं की अजून कुठलीही डेव्हलपमेंट दृष्टीपथात नाही. म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव एकमेकांना दिला घेतला गेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आणखीनच हा विषय ताणला जाण्याची चिन्ह नाकारता येत नाही. संदीप, अगदी. आणि त्यामुळे आज संध्याकाळी जी बैठक होते या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.